हॅलो, नमस्कार. काल मी मळ्यामध्ये गेले होते आणि शेतात गेल्याच्या नंतर मस्त छान मला ताजी-ताजी कांद्याची पात दिसलेली आहे आणि नंतर काय मग लगेच काढली कांद्याची पात. एक-एक अशी कांद्याची पात पूर्ण घेतली, भरपूर अशी घेतली कांद्याची पात आणि घरी आल्याच्यानंतर याला स्वच्छ अशी धुतलेली आहे. मस्त अशी कट केली आणि कट केल्याच्या नंतर धुवून घेतली कांद्याची पात आणि निचरायला ठेवलं पाणी. इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि भरपूर लसूण घातलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेतलं. कढईमध्ये 2 पळी तेल आणि आपलं मिक्सरला फिरून घेतलेला ठेचा याच्यामध्ये घालायचा आणि मिडियम गॅसवर मिक्स करायचं व्यवस्थित. ठेचा खमंग भाजल्याच्या नंतर आपल्याला याच्यात सोडायचं आहे कांद्याची पात. अगदी थोडीशी कलरसाठी हळद पण घातलेली आहे याच्यामध्ये आणि एकदम साधी सिंपल कांद्याची पात आपली भाजी तयार होते. अजिबात दुसरं काही लागत नाही याला. आणि याच्यामध्ये स्वच्छ धुवून मुगाची डाळ घातलेली आहे अगदी थोडी. आणि कांद्याची पात करते वेळेस अजिबात याच्यात पाणी घालायचं नाही. कांद्याच्या पातीला भरपूर पाणी सोडते, तर पाणी न घालता याच्यात डाळ घालायची आहे अशी थोडीशी आणि मस्त छान अशी शिजवून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार वरनं मीठ टाकायचं आहे. कांद्याची पात करत असताना अजिबात वरनं झाकण ठेवायचे नाही, पिवळी पडती. असंच शिजून घ्यायची. मस्त कांद्याची पातीची भाजी झालेली आहे. तर इकडं गरमागरम मी अशी बाजरीची भाकर बनवलेली आहे, बघू शकताय. कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी खूप एकदम टेस्टी लागते. एकदम आपल्या मोजक्या साहित्यातून बनवलेली कांद्याची पात आणि मस्त अशी भाकरी. कांद्याची पात आहे ती आमच्या घरातल्यांना सगळ्यांना कांद्याची पात आवडती, खूप टेस्टी लागते आणि त्याच्यामध्ये आपण फक्त मिरचीचा ठेचा घालून बनवलेली कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी आणि डब्यासाठी पण हेच दिलेले आहे. शेंगाची चटणी, बाजरीची भाकरी, कांद्याची पात, पातीची भाजी आणि ताजी-ताजी कांद्याची पातीची भाजी खूप टेस्टी लागते. आणि सर निघाले आहेत आता शाळेला. सरांना पण डब्याला कांद्याची भाजी दिलेली आहे. तर सरांचं पण आता निघण्याचा टायमिंग झालेला आहे. सर निघाले डबा घेऊन आता शाळेला. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.